श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जेथे मी तुझला स्मरून नमितो भेटो तू तेची स्थळी. दासासी दिसतो दयाळ दुखवू आम्हा नको तू बळी. पाहे पावती पार मित्र उदया जैसे तमानी खल. तैसे भेटू निघालवी षड्रिपू नाधार मी दुर्बल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुवाणी पुष्प 6 या ग्रंथातील सत्पुरुषांचा अधिकार या अध्यायाचं मी आज पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, समर्थ रामदास स्वामींचे नाव अधिकारी सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध होते. हे नाव कशासाठी व का प्रसिद्धीला आले, त्यांचा अधिकार किती ते पाहण्यासाठी एक चिकित्सक गृहस्थ दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आले. हे परान्न सेवन करीत नसत, म्हणून काही दिवसांपुरता कोरडा शिधा त्यांनी सोबत आणला होता. शेवटच्या मुक्कामात त्यांनी एकांतात नदीत स्नान केले. संध्या वगैरे अन्निका उरकून चूल पेटवून स्वतःच नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. देवाला नैवेद्य दाखवला. जेवण करायला बसणार इतक्यात त्यांना तीव्र लघुशंका आली. त्यांनी तयार केलेला स्वयंपाक झाकला. तसेच उठले व लघुशंकेसाठी गेले. परत येताना हातपाय धुतले व आल्यानंतर पाहतात तर काय दिसले, एका कुत्र्याने स्वयंपाकाच्या भांड्यावरील झाकण दूर करून त्यात तोंड घातलेले होते. त्यांच्या येण्याची चाहूल लागताच कुत्रा ताबडतोब निघून गेला. वास्तविक पाहता तो सर्व स्वयंपाक टाकून देणे आवश्यक होते, परंतु तेवढा वेळ नव्हता, कारण रामदास स्वामींच्या भेटीची वेळ ठरलेली होती. तत्पूर्वी न जेवावे तर उपवास घडणार, स्वयंपाक करायला बसावे तर स्वामींच्या भेटीची वेळ टळणार. ज्या कामासाठी दक्षिणेतून हाल अपेष्टा सहन करीत आलो ते काम म्हणजे स्वामींची भेट चुकणार, अशा द्विधा मनस्थितीत ते सापडले. सर्व ठिकाणी ईश्वराचा वास आहे, तसा त्या कुत्र्यातही ईश्वराचा वास आहे असे स्वतःच्या मनाचे समाधान करून घेऊन ते उष्टे अन्न त्याने भक्षण केले व नंतर ते स्वामींची भेट घ्यायला गेले. स्वामींची व त्यांची भेट झाली. रामदास स्वामींनी इतक्या हाल अपेष्टा सहन करीत आलेल्या त्या व्यक्तीचे यथोचित स्वागत केले. स्वामींनी त्यांना जेवणासाठी खूप आग्रह केला. तेव्हा ते म्हणाले, इतरांनी स्पर्श केलेले अन्न मला चालत नाही, मी फार कडक सोळे पाळणार आहे. संध्याकाळी त्यांना जसे पाहिजे होते त्याप्रमाणे त्यांनी सोवळे सांभाळून स्वयंपाक तयार केला व जेवणाला सुरुवात करणार इतक्यात रामदास स्वामी बाहेरून आले. सर्व शिष्यगणांनी स्वामींना वंदन केले व ते पाहुण्यांना वाढायला लागले. तेव्हा त्या पाहुण्यांनी विरोध केला व इतरांनी स्वयंपाकाला स्पर्श केला तर आपल्याला चालत नाही असे बजावले. स्वामींनी हे उत्तर ऐकले व हसत हसत म्हणाले, कुत्र्याने तोंड घातलेले व स्पर्श केलेले जेवण चालते, मग माणसाने स्पर्श केलेले जेवण का नाही चालत. हे ऐकून स्वामींचा अधिकार किती मोठा आहे हे त्यांनी तात्काळ जाणले व स्वतःची चूक कबूल केली. आध्यात्मिक मार्गात कोणाचा अधिकार कसा असेल हे बाहेरच्या कपड्यांवरून ओळखता येत नाही. सहवासात गेल्याशिवाय सत्पुरुषांच्या अधिकाराची कल्पना येत नाही. म्हणून कोणाही सत्पुरुषांशी बोलताना, त्यांच्याशी वागताना नेहमी फार काळजी घ्यावी लागते. आपल्याकडून त्यांचा जराही अनादर होऊ नये हे पाहावे लागते. एक 24-25 वर्षांचा तरुण आमच्या दर्शनासाठी आला. त्याच्यासोबत त्याची 18-19 वर्षांची अविवाहित बहीण होती. त्याने खुलासा केला की त्याला श्री भगवान दत्तात्रय प्रसन्न झालेले आहेत व आम्हाला जी फळे आवडतात ती तो हवेतून काढून देऊ शकतो. त्या मुलाला पाहताच आम्ही ओळखले की ह्या मुलाला तांत्रिक विद्या अवगत असावी. त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला सांगितले की फळे नाशवंत असतात, ती 1-2 दिवसात नाश पावतात. आम्ही प्रसाद म्हणून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना रोज खडीसाखर वाटतो.
खडीसाखरेच्या 1 किंवा 2 खड्यांनी आमची गरज भागणार नाही. 2 किंवा 3 पोती खडीसाखर काढून दे, म्हणजे ती नाशही पावणार नाहीत व आमची 2 महिन्यांची प्रसाद वाटपाची व्यवस्था होईल. तो म्हणाला, मला जी विद्या अवगत आहे तिच्या मदतीने मी एखादाच खडा देऊ शकेन. जिथे 4 खडेही काढणे शक्य नाही तिथे 4 पोत्यांचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्याला स्पष्ट शब्दात जाणीव दिली की त्याने जो मार्ग स्वीकारलेला आहे तो गैर आहे. सापाला कितीही दूध पाजले तरी तो चावणे सोडणार नाही व स्वभावही बदलत नाही. दूध पिऊनही विषवर्धनच करणार. त्याप्रमाणेच तुम्ही देखील धोक्यात येणार. तेव्हा हा तांत्रिक विद्येचा मार्ग सोडून सरळ मार्गावर या. जाताना त्या मुलाने माझ्याकडे विचारणा केली की अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या बहिणीचे लग्न का जमत नाही, कृपया मार्गदर्शन करावे. आम्ही त्याला सांगितले की थोड्या वेळापूर्वी तूच मला सांगितलेस की भगवान श्री दत्तात्रय तुझ्यावर प्रसन्न आहेत. चांगली गोष्ट आहे, तू त्यांनाच विचार. ह्या बाबतीत आम्ही काय सांगणार? आम्हाला कित्येक लोकांची पत्रे येतात व आम्हाला झालेल्या साक्षात्काराबद्दल, आलेल्या अनुभवांबद्दल ते चौकशी करतात. आमचे म्हणणे असे आहे की श्री दत्तात्रय निवास आश्रम हे अनुभव सांगण्याचे ठिकाण नसून अनुभव घेण्याचे ठिकाण आहे. जो मोकळ्या मनाने दर्शनाला येईल, इथे स्थिर होईल, त्या प्रत्येकाला अनुभव येईल. आम्ही कोणत्याही पंथावर व धर्मावर टीका करीत नाही, तर आपल्या धर्मामध्ये ज्या श्रेष्ठ गोष्टी आहेत त्यांची माहिती देत असतो. वैदिक हिंदू परंपरेमध्ये अनुभव येतात. जी विशेष माहिती आपल्याला अज्ञात असते ती कळते, अनुभवास येते. ही माहिती गोष्टीरूप वा काल्पनिक अवांतर माहिती नसते, तिथे फक्त सत्यच असते. एकदा साक्षात्कार झाल्यानंतर विश्वाच्या मुळाशी असलेले शाश्वत सत्य लक्षात येते व तेच सांगितले जाते. श्री गोंदवलेकर महाराजांचे गुरु श्री तुकामाई यांना विचारले होते की माणसाला समाधी लागते तशी जनावराला लागते का? ते म्हणाले, त्याला विशेष काय आहे? व त्यांनी बसल्या जागेवरून एका घोडेस्वाराला घोड्यासह समाधीस्थ केले. श्री तुकामाई हे भगवान विठ्ठलाचे उपासक होते. भगवान विठ्ठल काय किंवा भगवान रामचंद्र काय, हे सर्व एकाच दिव्य शक्तीची वेगवेगळी रूपे आहेत. सूत एकच आहे, फक्त ओवलेले मणी वेगवेगळे आहेत. घोड्यासारख्या जनावराला देखील समाधी लागली. यावरून महापुरुषांचा अधिकार किती मोठा आहे हे लक्षात येते. हे महापुरुष जी कृती करतात, जे कार्य करतात, त्यात लोकांचे कल्याणच असते. ह्यामध्ये दूरदृष्टी व उदात्त हेतू असतो. त्यांच्या पुष्कळ गोष्टी सामान्य लोकांना विचित्र वाटतात, परंतु वास्तविक त्या तशा नसतात. अधिकारी पुरुषांना त्या विशिष्ट भक्ताचे भविष्य स्पष्ट दिसत असते. त्याला अनुसरून अधिकारी पुरुषाने कृती केलेली असते. त्यात त्या भक्ताचे कल्याण साधलेले असते. हे त्या भक्तास त्यावेळी कळत नसते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील अध्यायाचे पठण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.